भारतामध्ये आता इराणमध्ये ज्या प्रकारचा दुस्साहसी प्रयोग, होय मी दुस्साहसी असे त्याला म्हणतो, याचं कारण अनेक नीती नियम नीतिमत्ता पायदळी तुडवून, आंतरराष्ट्रीय संकेत झुगारून आणि परराष्ट्राच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करून केलेले हे दुस्साहस आहे. यात माझ्या मनात काही शंका आहे. पण अशा तऱ्हेचं दुस्साहस हे इराण नंतर कोणाच्या वाट्याला येऊ शकतं याचा जेव्हा विचार करू लागलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर चीनने आलं, रशियाने आलं, नॉर्थ कोरिया, उत्तर कोरिया आणि त्यानंतर जे आलं ते भारताचं नाव आलं. भारतामध्ये अशा तऱ्हेचा दुस्साहसी प्रयोग अमेरिका करील काय या प्रश्नाचं मला वाटणारं उत्तर होय असं आहे. अमेरिकेने आता बांगलादेशमधली राजवट उलथवून टाकली. शेख हसीनांना पलायन करणं भाग पडलं. त्याच्यासाठी आधी स्थानिक लोकांना उठावाला प्रवृत्त केलं. वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी ते वापरतायत. जिथे अंतर्गत उठाव करता येईल तिथे अंतर्गत उठाव त्यांनी केला. तो नेपाळमध्ये केला, तो बांगलादेशमध्ये केला, श्रीलंकेत देखील काही प्रकारे केला, पाकिस्तान, अफगाणिस्तान अनेक ठिकाणी त्यांचे ते प्रयोग यशस्वी पण झाले, नेपाळमध्ये पण झाला. आता अशा तऱ्हेचा अंतर्गत उठावाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी अनुकूल अशी पार्श्वभूमी, पृष्ठभूमी त्यांना भारतात दिसत असेल तर मला नाही आश्चर्य वाटत. आहे तशी परिस्थिती असं बंड चिथावण्याची. भारतामध्ये अमेरिकेला अंतर्गत बंडाळी निर्माण करण्यासाठी जी निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून ते इंडिया आघाडीच्या आणि राहुल गांधीच्या माध्यमातून करतायत. या देशामध्ये बंडासारखी एक चिथावणी देऊन प्रचंड हिंसाचार, दंगली उसळण्याचं जे कारस्थान, षडयंत्र, सरकारविरुद्ध प्रचंड अशी सुनामी निर्माण करण्याचं तंत्र जे अमेरिका अवलंबत आहे, त्याला अनुकूलता ही राहुल गांधींच्या रूपाने निर्माण होतीये. सावधानतेचा इशारा. या माणसापासून सावध राहायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्पच्या मैत्रीची वारंवार आठवण देत असले, साक्ष देत असले आणि त्यांना प्रेमाचा उमाळा येतोय असं दाखवत असले, म्हणूया त्याला थोडं कन्सेशन दाखवत असले, तरी देखील ट्रम्प कुणाचा मित्र नाही. ट्रम्प हा निवखळ एक स्वार्थी, स्वकेंद्रित, भ्रमिष्ठ असा माणूस आहे. त्याला मोदी बिदींची काय पडलेली नाही. त्याला त्याचे हितसंबंध सगळ्यात महत्वाचे वाटते. त्याला करता त्यांनी व्हेनेझुएलापासून सगळ्या राष्ट्रांचं काय केलं ते आपण पाहिलेलं आहे. आता भारताची त्याला अडचण वाटतीये, भारत त्याला अडथळा वाटतोय आणि म्हणून भारतामध्ये उठाव घडवून आणण्यासाठी त्याला एक माणूस हवाय, एजंट हवाय, जो राहुल गांधी. अमेरिका म्हणजेच ट्रम्प कशा प्रकारे भारतामध्ये उलथापालथ घडवून आणण्याचा कट कारस्थान षडयंत्र करील याच्या संदर्भामध्ये मला स्वतःला त्याची तुलना, ज्या प्रकारचं षडयंत्र ते करण्याचा प्रयत्न करतील आणि या देशामध्ये एक प्रचंड उलथापालथ घडवून आणतील की जी इंदिरा गांधींना आणीबाणी लावण्यासाठी ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती देशामध्ये, त्या प्रकारच्याच परिस्थितीमध्ये देश लोटला जाईल आणि मोदींना जवळजवळ आणीबाणी निर्माण म्हणजे घोषित करण्यापर्यंत जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करतील. अर्थातच त्याचा हातार हे सगळे विरोधी पक्ष राहुलच्या नेतृत्वाखाली एकवटतील, त्यांना फायनान्स केला जाईल आणि ह्या बंडाळ्या घडवून आणल्या जातील. अमेरिकेनं, ट्रम्पने आपल्या स्वार्थाकरता त्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला आणि त्याच्या बायकोला त्यांच्या प्रासादात घुसून अटक करून अमेरिकेला नेलं आणि आता जन्मठेप सोचवतील किंवा फाशी पण देतील. तिकडे सद्दाम हुसेन वगैरे तर त्यावेळेला त्यांनी मारलेच. आज इराणच्याही खोमेनीला मारून टाकलं त्यांनी. पण भारतामध्ये ते कुणाला घेऊन जातील, कुणाला असे हल्ले करतील, सैन्य कारवाई करतील अशी शक्यता मला मुळीच वाटत नाही. भारतामध्ये जो प्रयोग होईल त्याची प्रयोगशाळा ही बांगलादेशमध्ये यापूर्वी त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. तो प्रयोग, तोच प्रयोग भारतामध्ये करण्याचा प्रयत्न ट्रम्प करतील आणि तो प्रयत्न असेल प्रचंड अशांतता, बंडाळी, हिंसाचार आणि त्यातून सत्तांतर. मोदींना दोष देणारे आणि का नाही तुम्ही उत्तर दिलं, का नाही तुम्ही प्रत्युत्तर दिलं, का नाही टीका केली, का नाही धुडकावून लावले त्यांचे आदेश, का त्यांच्या टॅरिफ पासूनच्या गोष्टींवर तुम्ही मौन बाळगलं, असे प्रश्न करणारे लोकच
मोदींच्या विरोधामध्ये बंड ऑर्गनाईज करण्यामध्ये पुढाकार घेणार आहेत हे लक्षात ठेवा, आणि त्यांचा नेता असणार आहे राहुल गांधी. पण मोदी शहाणे ठरले, सूज्ञ ठरले. त्यांनी समयोचित असे निर्णय घेतले आणि विकोपाला जाऊ न देता, अमेरिकेला काही कारण मिळू न देता एक एक हल्ला त्यांनी फुग्यातली हवा काढावी तशी हळूहळू काढली. मोदी यशस्वी होतील त्यांचे हे असे हल्ले परतवून काढण्यात, यात माझ्या मनात काही शंका नाही. इराणमध्ये चाललेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धावर आपलं सगळं लक्ष केंद्रित झाल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध पेटलेलं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाहीये. परंतु लक्षात ठेवा की पाकिस्तान अफगाणिस्तानशी जे युद्ध आता करतोय आणि ज्याच्यामध्ये पाकिस्तान विजयी होतो आहे, अफगाणिस्तानचा पराभव होतो आहे, ते युद्ध प्रत्यक्षामध्ये अमेरिकाच खेळते आहे. अमेरिकेच्याच पाठिंबाने, उत्तेजनाने, चिथावणीने अफगाणिस्तानवर पाकिस्तानने हल्ला केलेला आहे. अफगाणिस्तान तोकडा पडतोय, माघार घ्यावी लागणार आहे. आणि अमेरिकेला त्यांची जी बंदरं हवी आहेत, त्यांची जी स्थळं हवी आहेत, ती पाकिस्तान त्यांना मिळवून देणार. त्यामुळे या पुढल्या काळात अमेरिकेचा खरा मित्र भारत नाही, पाकिस्तान असणार, आणि हा धोका आहे आपल्याला. इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाच्या बातम्या तुम्ही कुठे बघताय? मराठी चॅनलवर अजिबात बघू नका, भारतीय चॅनलवर पण नका बघू. तुम्हाला जर खऱ्या बातम्या हव्या असतील तर तुम्ही CNN आणि BBC किंवा फॉक्स यापैकी कुठल्या तरी बघा. खऱ्या बातम्या तुम्हाला तिथेच मिळतील, सत्य बातम्या मिळतील आणि निपक्षपातीपणे सुद्धा काही प्रमाणात मिळतील. त्या जर बातम्या पाहिल्या तर असं लक्षात येत आहे की हे युद्ध आता तो त्यांचा खोमेनी तर मांडला आहे, पण सगळे त्यांचे नेते जो कोणी येईल त्याला मारत जातील, आणि हे युद्ध एवढ्या लवकर संपणार नाही, आणि याची किंमत सगळ्या जगाला मोजावी लागेल. त्यात भारताला ती सर्वाधिक मोजावी लागेल. याचं कारण तेलापासून सर्व गोष्टींमध्ये इराणशी आपले संबंध होते. पण आपण इराणसाठी काहीही करू शकत नाही, मदत करू शकत नाही. साधा दुखवट्याचा ठराव खोमेनीच्या निधनाबद्दल आपण करू शकत नाही. ही आपली मजबुरी आहे. भारताचा इराण करण्याचा, निदान बांगलादेश करण्याचा प्रयत्न जर अमेरिका करणार असेल तर आपण काय करायला हवं? स्थिती गंभीर आहे. ट्रम्पचं आपल्याकडे वाईट नजर आहे. हे सगळं गृहीत झाल्यानंतर मला असं वाटतं, मला स्वतः व्यक्तिशः असं वाटतं की या वेळेला भारताला कडव्या हिंदुत्ववादाची आणि हिंदुत्ववादातील राष्ट्रवादाची आणि राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची, राष्ट्रनिष्ठेची आणि राष्ट्राकरता संघर्ष करण्याची मानसिकता विकसित करावी लागेल. आपलं सैन्य लढेल, पण आपण देखील त्याच लढाऊ बाण्याने उभं राहिलं पाहिजे. आणि ट्रम्प हा आपला शत्रू आहे हे मनामध्ये गृहीत धरलं पाहिजे आणि मोदींच्या पाठीशी उभं राहिलं.